Hello dear students, today we are going to continue our solve examples. In the previous video we already completed our total 3 questions. Okay, चला आपण लास्ट लेक्चरला आपण जे काय 3 एक्झाम्पल्स कंप्लीट केलेले, त्याच्यानंतर जे कंटिन्यू रिमेनिंग 2 एक्झाम्पल्स आहेत ते आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. चला जास्त काय वेळ घालवायचा नाही, एक्झाम्पल रीड करतो बघा. अ शॉपकीपर डिसाइडेड टू सेल अ सर्टन आयटम ॲट अ सर्टन प्राइस. He marks the price of the item by increasing the decided price by 30%. While selling the item, he offers 20% discount. Find how many percentage he gets more on the decided price. आता ॲक्च्युली ज्यावेळी तुम्ही इथं जर तुम्ही बघितलं असेल तर फक्त कोणतीही व्हॅल्यू दिली नाही, म्हणजे सेलिंग प्राईस दिली नाही किंवा मार्क प्राईस दिली नाही, डिस्काउंट किती दिला आहे ते पर्सेंटेजमध्ये दिले. ओके, आणि अजून एक प्राईस त्यामध्ये ॲड केले बघा, ती म्हणजेच डिसाइडेड प्राईस. ओके, आपण आज म्हणजे जे काय लास्टचे 3 एक्झाम्पल बघितले त्यामध्ये जास्तीत जास्त मार्क प्राईस, सेलिंग प्राईस, ओके, आणि डिस्काउंट या 3 गोष्टीचं आपण बघितलं. हे थोडंसं एक्झाम्पल वेगळं आहे, पण असं काय वेगळं आहे म्हणजे काय डिफिकल्ट लेवलचं एक्झाम्पल आहे असं नाही, फक्त आपल्याला ते अंडरस्टँडिंग समजावं लागेल. आता सगळ्या स्टेप्स जर बुकमध्ये दिले, मी थोड्याशा वेगळ्या मेथडने हे आन्सर बोर्डवर तुम्हाला रिप्रेझेंट करणार आहे. स्टेप्स तुम्हाला टेक्स्टबुकमधल्याच फॉलो करायचे आहेत. बघू आपल्याला काय करायचं आहे. यामध्ये ज्या काही प्राईस होत्या ती म्हणजेच पहिला डिसाइडेड प्राईस. ओके, काय केलं, प्राईस डिसाइड केली. ओके, डिसाइडेड प्राईस. आता समजा एखादी वस्तू असेल, एखादी जे काय शॉपकीपरला सेल करायचं आहे त्याची व्हॅल्यू डिसाईड केली, पण त्यांनी काय केलं, डिसाईड केल्यानंतर पुन्हा काय केलं बघा. ओके, अ शॉपकीपर डिसाइडेड टू सेल अ सर्टन आयटम ॲट सर्टन प्राईस. ही मार्क्स द प्राईस ऑफ द आयटम बाय इन्क्रीजिंग द डिसाइडेड प्राईस. म्हणजे ज्यावेळी सेल करताना त्याने काय केलं, जी काय प्राईस डिसाईड केली ती त्याच्यापेक्षा 30% जास्त मार्क प्राईस लावली. ओके, मार्क प्राईस काय केली, 30% इन्क्रीज केली. म्हणजे आपण एखाद्या शॉपमध्ये जातो बघा, म्हणजे त्याच्यावर स्टिकर लावलेलं असतं की बाबा 500, 600, पण ॲक्च्युली ते काय म्हणजे स्टँडर्ड प्रॉडक्ट नसतं. हां, तुम्ही स्टँडर्ड प्रॉडक्ट्स म्हणजे जे काय बिस्किटचे पुढे असू दे किंवा बुक्स असू दे त्याच्यावर मार्क प्राईस प्रिंट केलेले असते. ओके, पण जे काय स्टिकर लावलेलं असतं, म्हणजे काही ठिकाणी एक लोकल शॉपला जर तुम्ही गेला तर तिथं स्टिकर लावलेलं असतं कोणत्याही आयटमवर, ते स्टिकर म्हणजे ॲक्च्युली डिसाईड प्राईसपेक्षा ऑब्व्हियसली जास्त असतं, म्हणजे मार्क प्राईस त्याच्यावर लिहिलेलं असतं आणि मग त्याच्यावर ते डिस्काउंट ऑफर करतात. मग पुढे दिले बघा, ही इज द सेलिंग ऑफर आयटम, ही ऑफर्स 20% डिस्काउंट. ओके, काय केलं त्यांनी इथे डिस्काउंट दिला. ओके, डिस्काउंट नंतर बघू, मग त्यानंतर ते सेल केलं. ओके, म्हणजे एखादी गोष्ट त्यांनी काय केलं बघा, शॉपकीपरनं, म्हणजे तुमच्या या लाईनमध्ये लक्षात येईल इझिली, डिसाईड प्राईस होती त्याच्यापेक्षा किती पर्सेंटनं बानो, 30%नं त्या मार्क प्राईस इन्क्रीज केली. म्हणजे त्याच्यावर थोडक्यात जे स्टिकर लावणार आहे ते डिसाईड प्राईस केलेल्यापेक्षा 30%नं जास्त लावलं. त्याच्यानंतर डिस्काउंट दिला 20%. ओके, डिस्काउंट काय दिला, 20% डिस्काउंट केला आणि मग ते जो काय आयटम असेल तो सेल केला आहे. आता हे एक्झाम्पल इझिली अंडरस्टँडिंग होण्यासाठी आपल्याला डिसाइड प्राईस ₹100 घ्यायचं, म्हणजे आपल्याला इझिली समजतं. ओके, समजा डिसाइड प्राईसच्या शॉपकीपरनं ₹100 असेल. ओके, ₹100 असेल, पण त्याने काय ठरवलं, मार्क प्राईसपेक्षा डिसाइड प्राईसपेक्षा 30% आपल्याला मार्क प्राईस एक्स्ट्रा लावायचे. मग 30% ऑफ 100 म्हणजे ₹30 होणार. ओके, म्हणजे त्यांनी काय केलं, प्लस ₹30 ॲड करून मार्क प्राईस किती केली, ₹130. हे फक्त आपल्याला अंडरस्टँडिंगसाठी, बाकीच्या सगळ्या स्टेप्स तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहेत. ओके, रुपीज किती केले, ₹130 मार्क प्राईस केली. म्हणजे थोडक्यात त्यानं जे काय स्टिकर लावलं त्याच्या ₹130. कधी कधी असं पण होतं बघा, एखाद्या शॉपमध्ये गेला त्या MRPवर स्टिकर लावलेलं असतं, म्हणजे ते रफ करून त्याच्यावर स्टिकर लावलं असतं. म्हणजे काय केलं असतं, प्राईज असते एक वेगळी आणि त्याच्यावर मार्क प्राईस वेगळी असते आणि मग त्याच्यावर पुन्हा ते डिस्काउंट देतात. म्हणजे आपल्याला असं काय वाटतं की आपल्याला डिस्काउंट मिळाला. आता मग त्यानंतर या ₹130वर त्यांनी डिस्काउंट दिला 20%. मग आता तो कसा काढायचा, मार्क प्राईस मल्टिप्लाय बाय डिस्काउंट. ते तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो, 130 × 20% डिस्काउंट दिला, दॅट इज 20/100. 0 0 0 0 गेट कॅन्सल, 13 2 26.
ओके, किती दिला? ₹26 काय दिला त्याने? डिस्काउंट दिला. मग मार्क प्राइस 130 आहे, डिस्काउंट किती आहे बघा? 36. मग ऑब्विसली तो सेल कितीला करणार? दॅट इज 130 मायनस 26, दॅट इज 4. ओके, दॅट इज 4. ओके, दॅट इज 104 रुपीज. ओके, किती रुपीजला सेल करणार आहे तो? थोडंसं कन्फ्युजन झालं माझं. ₹104ला काय केलं? तो आयटम सेल करणार आहे. म्हणजे थोडक्यात ऑब्विसली त्याला ₹4 प्रॉफिट झाला बघा इथं. ओके, काय केलं बघा? पुन्हा एकदा रिवाईज करतो. हे एक्झाम्पल आपल्याला थोडंसं वेगळ्या मेथडनं करायचं होतं. म्हणजे एक्झाम्पलचा मिनिंग समजावून घ्या. पहिला एखाद्या आयटमची डिसाइडेड प्राईस केलेली, म्हणजे मी पहिला डिसाईड केलं की मला एवढी प्राईस ठेवायची आहे, पण नंतर लक्षात आलं की आपण काय करूया, तिची मार्केट प्राईस इन्क्रीज करूया आणि मग परत डिस्काउंट देऊया. म्हणून इथं काय केलं दुकानदारानं, शॉपकीपरनं 30% प्राईस इन्क्रीज केली आणि मग ती मार्क प्राईजमध्ये डिसाईड केली. मग त्याच्यानंतर 20% डिस्काउंट दिला आणि मग नंतर तो आयटम सेल केला. मग हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी आपल्याला डिसाइडेड प्राईस आपण ॲझ्युम केली ₹100. मग ₹100 डिसाईड केली. सो 30% प्राईस इन्क्रीज करायचे ना. सो 100चं 30% म्हणजे किती होणार? +30. 30% ऑफ 100 दॅट इज 30. सिम्पल आहे. हा जो नंबर असतो तो तिथं कॉपी करायचा. सो 100 + 30 130, म्हणजे त्यानं जो काय स्टिकर लावलं ते ₹130चं लावलं. मग ज्यावेळी सेल करताना पुन्हा 20% डिस्काउंट दिला. सो 130चे 20% म्हणजेच किती होतात? ₹26. याचं कॅल्क्युलेशन मी ते तुम्हाला शो केले. ओके, ₹26 काय केला? डिस्काउंट दिला. मग एखादी प्राईस 130 असेल, मग तो डिस्काउंट देऊन म्हणजे ₹26 जर डिस्काउंट दिला असेल तर आपल्याला ती कितीला व्हॅल्यू कितीला पडणार? दॅट इज ₹104. ओके, सो आता इथं बघू आपण 1 बाय 1 स्टेप्स. मी बुकमधल्या स्टेप्स एक्सप्लेन करतो, तुमच्याकडे ते टेक्स्टबुक अवेलेबल असावं. बघा, द पर्सेंटेज इन्क्रीजेस इन द प्राईस अँड प्रॉफिट डिपेंड अपॉन द डिसाइडेड प्राईस ऑफ द आयटम. म्हणजे ॲक्च्युली आपल्याला जो काय पर्सेंटेज काढायचं आहे ते डिसाइडेड प्राईजवर डिपेंड आहे की त्यांनी डिसाइड प्राईस किती ठेवलेली. ओके, पुढे जाऊ. बाय ॲज्युमिंग डिसाइडेड प्राईस टू बी ₹100 द सोल्युशन ऑफ द प्रॉब्लेम विल बी इझी. म्हणजे ॲक्च्युली ₹100 घेतल्यामुळे त्याचं सोल्युशन काढण्यासाठी आपल्याला सिम्पल जातं. ओके, सो लेट द डिसाइडेड प्राईस बी ₹100. इथं लिहिले बघा, आपण जस्ट ॲज्युम केलं. सो देअर फोर ही मार्क प्राईज ॲज ₹130. याचं कॅल्क्युलेशन कसं आलं तिथं तुम्हाला मी इथं मेन्शन केले, शो केले. हे तुम्ही रफली काढलं तरी चालतं. बेस्ट वे हे रफली ड्रॉ केलं, मग त्याचं 1 बाय 1 स्टेप्स लिहिला तरी चालेल. पुढे जाऊ. देअर फोर मार्क प्राईज इज इक्वल टू ₹130. पुढे डिस्काउंट गिवन 20%. सो डिस्काउंट ऑब्वियसली मार्क प्राईजवर असतो. दॅट इज 20% ऑफ 130. तिथं दिले बघा, दॅट इज ₹26. So discount is equal to 26. So selling price is equal to mark price minus discount, that is 130 minus 26, that is 104. आता जर 100ला 104 म्हणजेच इथं बघितलं असेल तर ₹100ची वस्तू आहे, ₹104ला सेल केले म्हणजे ॲक्च्युली त्याला प्रॉफिट किती झाला? +4 ओके, म्हणजेच ॲक्च्युली ₹100 मागं ₹100 मागं ₹4, दॅट इज 4% प्रॉफिट झाला. ओके, म्हणजेच किती प्रॉफिट झाला इथं? 4%. बघा ती स्टेप्स दिले. हेन्स ही गेट 4% मोर दॅन हिज डिसाइडेड प्राईस. ओके, थोडंसं वेगळ्या पद्धतीचं एक्झाम्पल होतं, पण मी माझ्या लेवलनं जितकं सिम्पल करता येईल तितकं केलेलं आहे. या स्टेप्स थोड्याशा रफली केलेल्या, बाकीच्या स्टेप्स सगळ्या तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहे, त्यामुळे मी ते काय बोर्डवर लिहिलेल्या नाही. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघू बाळांनो. एक्झाम्पल नंबर 5. That is last example of solve example. Let's see. बघू, मग पुन्हा रीड करतो. On a certain item, a shopkeeper gives 8% discount to the customer and still he get 15% profit. If the mark price of the item is ₹1,750, then what is the cost price of the item for the shopkeeper? थोडं शॉर्टमध्ये मी एक्झाम्पल बोर्डवर लिहितो बघा. डिस्काउंट किती दिला आहे बाळांनो? डिस्काउंट सिम्पलमध्ये 8% दिला. ओके, स्टील ही गेट प्रॉफिट, तरी पण प्रॉफिट किती आहे? दॅट इज 15%. लेट सी. मार्क प्राईस मी शॉर्टमध्ये लिहितो, MRP. मार्क प्राइस ₹1,750. So we have to find out
what is the cost price of the shopkeeper, means we have to find out the cost price of the shopkeeper. ओके, दॅट इज सेलिंग प्राइस थोडक्यात म्हणला तरी चालेल. बघू आपण कॉस्ट प्राइस फाइंड आउट करायचे. सिंपल. आता डिस्काउंट पर्सेंटेजमध्ये त्याचं आपल्याला कन्वर्जन पहिला करावं लागेल इन रुपीज. सो सिंपल आहे. डिस्काउंट लास्ट लेक्चरला केलेत बघा, इन रुपीज फाइंड आउट करायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला. फॉर्म्युला काय होता, डिस्काउंट इन रुपीज इज इक्वल टू मार्क प्राइस मल्टिप्लाय बाय एक्स अपॉन 100. आता एक्स अपॉन 100 म्हणजे माहिती आहे तुम्हाला डिस्काउंट इन पर्सेंटेज, दॅट इज इक्वल टू मार्क प्राइस किती आहे बानो 1750 इंटू पर्सेंटेज किती आहे 8%, दॅट इज 8 अपॉन 100. ओके, कॅल्क्युलेशन जर केलं तर मी डायरेक्ट टेक्स्टबुकची हेल्प घेतो बघा. दॅट इज ₹140. ₹140 काय केलं त्यांनी, डिस्काउंट दिला. ओके, म्हणजे ॲक्च्युली सेलिंग प्राइस किती असणार. सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस, दॅट इज ₹1750 मायनस 140. ओके, दॅट इज इक्वल टू किती येणार आहे बघा 1610. ओके, 1610. आता ज्यावेळी बघा, आता थोडं समजावून घ्या. ज्यावेळी ती काय जो काय आयटम आहे किंवा सर्टन जी काय आयटम आहे, ओके, त्या ज्यावेळी 1610ला जो काय सेल करणार त्यावेळी त्यांना प्रॉफिट किती मिळणार आहे, ₹50. ओके, आता बघा थोडंसं लक्षात ठेवा. आता इथं आपल्याला कॉस्ट प्राईस काढायचे आहे. आता थोडंसं 100च्या लँग्वेजमध्ये जाऊ. ज्यावेळी कॉस्ट प्राईस 100 असेल, कॉस्ट प्राईस 100 असेल त्यावेळी ती किती % प्रॉफिट पाहिजे आपल्याला. प्रॉफिट आपल्याला 15% पाहिजे. म्हणजे ₹15 100ला जास्त मिळाले पाहिजे. म्हणजे त्यावेळी सेलिंग प्राईस किती पाहिजे तुमची 115. म्हणजे तुम्हाला 15% प्रॉफिट मिळणार आहे. ओके, कॉस्ट प्राईस, इफ द कॉस्ट प्राईस इज ₹100, इफ यू वॉन्ट 15% प्रॉफिट वी हॅव टू सेल दॅट आयटम ऑफ ₹115. ओके, त्याचं सगळं डिस्क्रिप्शन दिले. मग आपल्याला कॉस्ट प्राईस जर समजा आपण ॲज्युम केली एक्स, ऑब्वियसली 15% प्रॉफिट ऑलरेडी इथं झाला आहे. किती, कधी, कोणत्या व्हॅल्यूला सेल केलं 1610ला. ओके, 1610ला. ओके, सो इट इज डायरेक्ट प्रोपोर्शन. ज्यावेळी तुम्ही कॉस्ट प्राईस इन्क्रीज करणार ऑब्वियसली सेलिंग प्राईस पण इन्क्रीज करावी लागेल. कॉस्ट प्राईस डिक्रीज केली तर सेलिंग प्राईस डिक्रीज करावं लागेल. ऑब्वियसली कॉस्ट प्राईस इन्क्रीज, सेलिंग प्राईस इज इन्क्रीज. सो इट इज डायरेक्ट प्रोपोर्शन. लास्ट लेक्चरला आठवतं का बघा, डायरेक्ट रेशो घ्यायचा, दॅट इज 100 अपॉन एक्स इज इक्वल टू 100 अपॉन एक्स इज इक्वल टू 115 अपॉन 1610. ओके, थोडंसं टेक्स्टबुकमध्ये वेगळ्या मेथडनं दिले पण एक्झाम्पल तर तेच आहे. तुम्ही त्या मेथड फॉलो केल्या तरी चालेल. म्हणजे जे लिहून दिले तो थेरॉटिकल पार्ट सेम आहे, फक्त हे जे काही एक्झाम्पल आहे ते समजण्यासाठी सिम्पल जातं. 100 अपॉन एक्स इज इक्वल टू 115 अपॉन 1610. नाव वी हॅव टू टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन, दॅट इज एक्स इंटू 115 इज इक्वल टू 1610 इंटू 100. 115 in multiplication, it goes in division, that's why x is equal to 1610 into 100 upon 115. आता डिव्हिजन करावं लागेल बघा आपल्याला. 5 पहिला डिवाइड होईल, 5 20, 5 2s are 10, 5 3s are 15. Okay, now 23 7s are 161. Okay, that's why 23 1s are 23, 23 7s are 161, 10, that is 70 into 20, that's why 1400. ओके, म्हणजे तुमची कॉस्ट प्राइस किती येणार आहे बघा 1400. बघा त्या सगळ्या स्टेप्स तुम्हाला तिथं बुकमध्ये व्यवस्थित फॉलो करून दिलेत किंवा सॉल्व करून दिलेत. दॅट इज कॉस्ट प्राइस ऑफ द आयटम इज इक्वल टू ₹1400. ओके, हे थोडेसे 4th एक्झाम्पल आणि 5th एक्झाम्पल थोडंसं वेगळ्या मेथडनं होतं, त्यामुळे ते इन डिटेल मी सेपरेटली एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला आहे. ठीक आहे, नाही जमलं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की कोणत्या स्टेप समजलं नसेल, मी त्याचं सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न करेन किंवा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, असं काही जास्त एवढं अवघड एक्झाम्पल नव्हतं. हे पण डिस्काउंट होता, प्रॉफिट होता आणि मार्केट प्राईस होती. ओके, मग आपण पहिला डिस्काउंट इन रुपीज काढला. हे आपण लास्ट एक्झाम्पलमध्ये लास्ट व्हिडिओमध्ये पण केले.
डिस्काउंट इज इक्वल टू सिंपल आहे मार्क प्राइस इंटू पर्सेंटेज दॅट इज 1750 इंटू पर्सेंटेज दॅट इज 8/100 दॅट इज ₹140. सेलिंग प्राइस किती आहे बाळांनो फाइंड आउट करायचं असेल तर मार्क प्राइस मायनस डिस्काउंट दॅट इज 1750 मायनस 140 दॅट इज ₹1610. आता थोडं इथनं पुढचं एक्झाम्पल थोडंसं तुम्हाला क्रिटिकल वाचू शकतं पण काही अवघड नाही. आपण शब्दात लिहायला एकदम सिंपल आहे. इफ कॉस्ट प्राइस इज ₹100 देन सेलिंग प्राइस विल बी 115. सिंपल एवढं लिहिलं तरी सफिशियंट आहे. इफ कॉस्ट प्राइस इज ₹X देन सेलिंग प्राइस विल बी 1610 जे आपण इथं काढले. इट इज डायरेक्ट प्रोपोर्शन दॅट्स वाय 100/X इज इक्वल टू 115/1610. पुढचं कॅल्क्युलेशनचा पार्ट मी बोर्डवर एक्सप्लेन केलेला आहे. फक्त तुम्हाला इथं कदाचित प्रॉब्लेम येऊ शकतो पण तुम्ही जर व्यवस्थित शांत डोक्याने जर हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं तर सुटू शकतात. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण या लेक्चरला 2च एक्झाम्पल कंप्लीट केले. ओके. सो नेक्स्ट लेक्चरला आपण कंटिन्यू आपण प्रॅक्टिस सेट जो काय फर्स्ट प्रॅक्टिस सेट आहे तो स्टार्ट करतोय. सो आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबतोय. नेक्स्ट लेक्चरला आपण ॲज इट इज कंटिन्यू करू. सो हॅव अ गुड डे. थँक्यू.